आईला यो इथं त्याचा कार्यक्रमच करतो आता. माझ्यात पण रग आहे. भांडण करायला नाही आलो आहे मी. पूर्वांना बोलायचं आहे. गप ऐकून घ्या. हे काय ऐकायचं नाही आम्हाला. चल का चंदू, लीला, बोराडे आहेत आपण, बोराडे. त्यांना जरी लाज नसली तर आपल्याला लाज आहे. काय काम आहे ते विचारा. तळा म्हणा इथून. ऐकलं का काय म्हणले आप्पा? काय सांगायचं ते सांगा आणि टाळा. आप्पा काय म्हणतात ते ऐकू येऊ राहिलं मला. ऐकू आलं ना मग पट्टा पट्टा बोला निघा. कशाला आरडाओरडा करू राहिला? हा, आप्पांना आरडाओरडा केलेलं चालत नाही, माहिती नाही तुला? तू कशाला बोलतोय मध्ये? नाही, आप्पा माझ्याशी डायरेक्ट बोलत नसले तरी मी आप्पांशी बोलूच शकते ना. त्यासाठी मला कुणाच्याही मध्यस्थीची गरज नाही. ये तुझा काय संबंध आप्पांशी? हा, चल निघ. रक्ताची आणि मायेची नाती इतक्या सहजासहजी नाही तोडतायत चंदू काका. पण तेच नातं तू तोडून दाखवलंय. जाऊ दे ना, हे सगळं बोलायला नाही आले मी इथं. मग काय खिरापात वाटू राहिलो काय आम्ही इथं? हा, आणि तुमच्याशी तर मी बोलायलाच नाही आले. नाही, तुला मी बोलू शकते चंदू काका, पण मी बोलले ना तर तुला त्रास होईल. त्यामुळे चंदू काका तू मला बोलायला लावू नकोस. मला जे काही बोलायचंय, जे काही सांगायचंय ते मी डायरेक्ट आप्पांना सांग. या घरात मला सणासुदीला यायला नक्की आवडलं असतं आप्पा, पण आज हे असं तक्रार घेऊन यावं लागतंय या दोघांची. तुझा या घराशी संबंध संपला, तू आम्हाला मेलीस पपे, हे ऐकून या घरातनं बाहेर पडले होते ना मी. मग हे लोक का म्हणून माझ्या संसारात अशी ढवळाढवळ करू राहिले? आप्पा, आज तुमच्या साक्षीनं मी यांना विनंती करायला आले समजा, किंवा शेवटचं सांगायला आले म्हणून समजा. आणि हे जे काही करू राहिले ना ते त्यांना ताबडतोब थांबवायला सांगा. काय चालवलं आम्ही? हा, काय केलं आम्ही? लीला, निकम गुरुजी, तुमच्यासाठी जे काही असतील ते असतील, पण माझ्यासाठी ते श्रद्धास्थान आहेत. नाही, माझे फक्त पणजे सासरेत म्हणून नाही, तर त्यांचं महत्व मी जाणलंय म्हणून. त्यांची जन्मशताब्दी हे माझ्या घरातलं सगळ्यात मोठं कार्य आहे. त्यातून मी त्या घरातली नाती जोडू राहिले आप्पा, आणि त्या कार्यात अडसर आलेला मी खपवून घेणार नाही. आणि तसं जर झालं ना तर माझ्या इतकी वाईट कोणी नाही. अगं काय बोलू राहिलीस तू हे? हा, अगं मी काय बोलू राहिले ना हे यांना चांगलंच माहिती.
ए काय काय बोल राहिले? आमच्यावर खोटे नाटे आरोप करते का? काय पुरावा आहे तुझ्याकडं? पुरावा नको मागू रे तू, कारण तो आहे माझ्याकडे. नगर मधले फोटो स्टुडिओ फक्त तुम्हाला माहिती आहे असं नाही ना, मला पण माहिती आहे. हा आप्पा, तुम्ही म्हणले ना माझ्या मुलांवर केस करू नको. नाही, तसं जर काही झालं ना, उद्या हे जेलमध्ये गेले तर माझे काका नाही जाणार, तुमची मुलं जातील जेलमध्ये, कारण मी तर मेली तुम्हाला, है ना? सांगा ना यांना पण गप्प बसायला, हे असलं काही फालतूपणा करू नका म्हणा. आम्हाला काही गरज नाही तुझ्या घरच्या लफड्यात पडायची. काही खोटे नाटे आरोप करून राहिले बरं का आप्पाई. हा खोटारडी नाही घेतो. काही खोटं नाही बोलू राहिली पप्पी, काहीच खोटं नाही बोलत आहे. आप्पा, आपली पप्पी खोटं बोलल असं वाटतं तुम्हाला? मग काय आम्ही खोटं बोलून राहिलो काय? तुम्ही काय काय बोलताय ते सगळं माहिती आहे मला, बर का? आप्पा, निकम गुरुजींच्या कार्यक्रमात राडा घालण्याचा कट करत होते हे दोघ जण. मी स्वतः ऐकलंय. लीला काका, चंदू काका, अजून काय काय बोलले सांगू का आप्पांना? अरे काय बोलून राहिला तू? कळतं तुला? विसरला काय तू? अरे हे पोरगण ही पोरगी कसं वागले आपल्याशी विसरला का? बघ हे त्याला काय काय बात असेल? कपासा, चंद्या, लीला एकदम शांत. बोराडेत आपण, बोराडे पाठीवर वार करतात का रे? हा, बांगड्या भरल्या काय? लाज वाटू राहिली तुमची, लाज वाटू राहिली. आप्पा तुम्ही या पोरीसाठी आम्हाला बोलू राहिले? अरे तुम्ही जिततेत रे, ती तर मेली ना आपल्यासाठी, मेली ना ती. मग कशाला तिच्यात गुंतताय आता? दाद आणली तुम्ही बाहेरच्या माणसांसमोर. जा जा, नको ना माझ्या तोंडाचं बरोबर. आप्पा, मी इथं तुम्हाला जाब विचारायला आले म्हणून त्रास होतोय तुम्हाला, माहितीये मला, पण मला पण त्रास होतोय हो. पण कसं आहे, आधीच एक घर तुटलंय ना माझं, आता दुसरं नको तुटायला. ते घर माझं आहे, मला जपलंच पाहिजे ना. शेवटी बोराड्यांचे संस्कार आहेत. बस एवढंच सांगायला आलते मी. चला. पप्पे, थांब. अंजल,
आप्पा सवाष्ण घरात आली तर निदान हळदी कुंकू तरी. पप्पे चल. ये पप्पे बस इथं. अगं हे काय? अगं सवाशनेस तू आता असं कसं जाऊ द्यायचं तुला. प्रांजल झालं ना मग. हा पोटी भर तिची. हा आज माहेरवाशीन लक्ष्मी म्हणून आली. पहिल्यांदा आलती तर नाराज होऊन गेलती. चुकलंच होतं माझं. आता नाराज होऊ नको बाई. तुझ्या माहेरावर नाराज होऊ नकोस. आई दाजी पराक्रम दाजी बसा ना बसा. नाही अहो असं आपल्याकडे पाहुण्याला ताटकळत ठेवत नाही ना म्हणून म्हणलं. बसा ना बसा. नाही ठीक आहे. बर काय काय घेणार? चहा कॉफी सरबत? नको. अहो असं कसं पाहुणे तुम्ही पहिल्यांदा आला असं कसं जाऊ देईल? बरं पाणी द्या. आणतो लगेच. समीर. हा अप्पा तुम्हाला आणू पाणी? नाही पाण्याचं नाही विचारलं मी. हिशोबाचं चाललं होतं ना आपलं. मग तिकडे कुठे जाऊ राहिले? इकडे बघा हिशोबाकडे बघा. काही नाही अप्पा तेच जुन्या हिशोबात काही चुका होत्या त्या दुरुस्त करत होतो. जुने हिशोब उकरून काढू नका. ते नका काढू. भूत बाहेर येते. बघायचं का भूत बघायचे? काम करा मग. पप्पे पहिल्यांदा माहेरी आले सन ते अशी काहीच करू शकले नाही तुझ्यासाठी. अगं माय अगं आशीर्वाद दिलास की. हं? केवढी श्रीमंत आहे ग तू. पैशापेक्षा मोठा आहे तुझा आशीर्वाद. पप्पे बरोबर अशीच येत जा. सासरला जाऊन माहेरच्या माणसांना विसरू नकोस. आई येडी का ग तू. सावलीला कुणी विसरतो होय.
आणि तू ग माझ्या मायची काळजी घे हा. तू पण काळजी घे माय. आप्पा ए हेडा बाई, परागराव, आमची पप्पी जरा येडी आहे बरं का. अहो बाकीच्या सगळ्यांची काळजी घेता घेता स्वतःची आबळ करते, त्यामुळे काळजी घ्या तिची. आणि तशी माझी बहीण चुकणार नाही कधी, पण कधी चुकलीस तर सांभाळून घ्या. मी काय सांभाळून घेणार आहे त्यांना? त्याच पूर्ण घर सांभाळून राहिले. आता जन्मशताब्दीचा कार्यक्रम आहे ना, तर अख्खा त्या सांभाळून राहिले. प्रयत्न करू राहिले रे मी फक्त. चांगला सोडणार आहे पप्पे, मी आहे ना, काही लागलं तरी सांग. निघते ग. पप्पे येते म्हणाव ग माय. येते ग माय.